नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजवर। EPS अंतर्गत किमान पेन्शन किती वाढणार आहे, काय आहे ही महत्त्वाची बातमी, याचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहतील। EPS पेन्शनमध्ये वाढ होणार का? कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 अंतर्गत सध्या सदस्यांना दरमहा 1000ची किमान पेन्शन दिली जाते, परंतु किमान पेन्शन वाढवण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। लोकसभेत मांडण्यात आलेला प्रश्न। लोकसभेत खासदार उमेश भाई यांनी EPS पेन्शन वाढीबाबत राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केला। त्यांनी विचारले, पेन्शन किती रुपये वाढणार, ती कधीपासून लागू होईल, दावा न केलेल्या निश्चित निधीचे वितरण आणि महागाई भत्ता लागू करण्याबाबत सरकारचा विचार काय आहे, याबाबत सरकारने उत्तर दिले। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी यावर स्पष्ट उत्तर दिले। किमान पेन्शन वाढण्याचा विचार सुरू आहे, मात्र सध्या कोणतीही निश्चित रक्कम किंवा कालमर्यादा ठरलेली नाही। EPS 1995 ही स्वयं वित्तपोषित योजना असल्यामुळे सर्व फायदे जमा निधीतूनच दिले जातात। यापूर्वी सरकारची भूमिका। सरकारने याआधी अर्थसंकल्प सहाय्य देऊन EPS अंतर्गत किमान पेन्शन 1000 पर्यंत वाढवलेली होती। मित्रांनो, तुमच्या मताची नोंद द्या। तुम्हाला काय वाटतं, सरकारने EPS अंतर्गत किमान पेन्शन किती करावी? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।